आउटफील्ड मध्ये गेम ऑन. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, पहिलाच बॉल आपण पाहताय. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना अरमान आणि स्वतः भाईजान ही आघाडीची जोडी मैदानात सुरुवात करतायत. दोघांना इथे आपण पाहताय तर किल्ला लढवायचा आहे. 4 षटकांची मॅच आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सनी. इथे ओव्हर पिच, आडव्या बॅटचा कडवा तिखट प्रहार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. षटकाराच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहताय सुरुवात केली. अरमानच्या बॅटमधनं या 6 धावा येत आहेत. स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील आणि निश्चित आपल्या पाहता इथे पाहायला मिळत आहेत धावफलकावरती 6 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं अरमाननं. त्याचबरोबर संघाचं खातं. पहिला बॉल डॉट आला सनीचा. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. सनी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे लगेच कमबॅक केलं. पहिला डॉट, त्यानंतर सिक्सर. इथे आपण पाहू शकताय बॅटिंग टीम. अंपायर रिव्ह्यू. येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. तिसरे पंच या. थर्ड अंपायर रात्री के यात्री मिस्टर डी के सर चेक करतील या ठिकाणी नक्की काय घडलं. पंच चेक करतायत डी के सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू या ठिकाणी घोषित केलं तिसऱ्या पंचांनी. डी के सर आणि प्रशांत सूर्यराव सर, योगीराज बुटेरे महाराज सर, 3 पंचांच्या साक्षीने या ठिकाणी आपण आज सुरुवात केली. आणि इथे आपण पाहताय पायावरती आदळलाय. लेगबाईचा इशारा, सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. पहिल्या षटकात आपण आहोत. आघाडीची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. अरमान आणि भाईजान ही जोडी मैदानावरती बॅटिंगसाठी उतरलेत. पहिला सामना आपण पाहिला असेल तर डॉमिनेट केलं जाणता राजा बदलापूर गाव सारख्या मातब्बर टीमला. आणि त्यानंतर मैदानावरती द्वितीय फेरीमध्ये दाखल झाले. त्याचबरोबर जय हनुमान एरंजाड या संघानं सुद्धा मैदान मारलं. घरच्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहू शकताय जागेवरनं चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं. या अनुषंगानं चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हार्ड हिटर फलंदाज भाईजान. इथे पहा कट केलाय. डेलिकेट टच. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्लासिकल अंदाज दाखवत असताना आपण पाहताय कव्हर आणि पॉइंटला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नजाकत दाखवली. एव्हन आपण पाहत असाल भाईजान यांना ताकदीसाठी ओळखलं जातं. मात्र यावेळेस आपण पाहताय इथे डोक्याचा वापर केला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गनिमी कावा वापरत असताना धावा 4 वसूल केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 11 आल्या. बिनबाद 11 धावा सलामीच्या जोडीनं जोडल्यात. जबरदस्त सुरुवात देत असताना अरमान आणि भाईजान. एक बाजूने अरमान वैयक्तिक 6 वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय भाईजान 4 वरती. टोटल 11 बनल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज वेदांत. ज्या वेदांतनं आज इम्प्रेस केलं. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल तर जबरदस्त गोलंदाजी वेदांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भाईजान यांच्यासाठी पारितोषिक आले सलगच्या 3 चौकार 3 षटकारासाठी. अमितजी डांगरे यांच्या वतीनं 1111चं पारितोषिक. सलगचे 3 चौकार आणि सलगचे 3 षटकार यासाठी हे पारितोषिक असेल. स्पीडअप करा.
जवळ जवळ 2 वाजून 40 मिनिटं झालेत. गोलंदाज वेदांत आला गोलंदाजीसाठी. अरमान बॅटिंग करतो स्ट्राईक वरती. यावेळेस बॉडी लाईन फुलटो चेंडू आहे, प्रहार केलाय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं स्क्वेअर लेगला. दूरवरनं फिल्डर येतोय, पकडफेक. इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय चौकार षटकार, त्यानंतर सिंगल डबल वरती सुद्धा इथे कॉन्सन्ट्रेट करतायत. स्कोर कार्डला सातत्यानं चालना देत असताना धावफलक टोटल 13 वरती. बिनबाद 13 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीनं धावफलकाला सजवत असताना, चांगल्या पद्धतीनं धावफलकाला इथून पुढे घेऊन जात असताना एका बाजूनं चंदू, दुसऱ्या बाजूनं भाईजान. जबरदस्त झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. दोन मास्टर माइंड खेळाडू एकमेकांच्या विरोधात इथे मैदानावरती मॅच खेळतायत. काठीकी टक्कर, कमबॅक केलंय. बॅटिंग चांगली होत होती, त्यानंतर वेदांतचं हे सुंदर कमबॅक. मागचा दरवाजा उघडा आणि तिथून यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना जबरदस्त डिलिव्हरी. विकेट डाऊन. कडक बॉलिंग. ज्या वेळेला टप्पा पडला त्यावेळेला आपल्याला असं वाटलं की निश्चितच फटका बॅटवरती लागल्यानंतर मोठा प्रहार मिळू शकतो. मात्र यावेळेस आपण पाहताय चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. मागच्या बाजूनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. युवा यंगस्टर गोलंदाज वेदांत, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. वेदांत परटोले दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर इथे विकेट अर्जित केली आहे. राईट मोर द विकेटनं मारा करत असताना युवा यंगस्टर यंगिस्तान. इथे पहा मिस टायमिंग, चेंडू उंच गेलाय. झेलची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं करत असताना अरबाजला मैदान सोडावं लागेल. व्हेरी गुड बॉलिंग बाय वेदांत. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. इथून कमबॅकला सुरुवात. व्हेरी गुड बॉलिंग. सलगच्या 2 बॉलवरती आपण पाहताय 2 विकेट इथे अर्जित केल्या. जबरदस्त झेल त्या ठिकाणी नयन ज्यांनी हा झेल टिपला. अतिशय उत्कृष्टरित्या आपण पाहताय तर चेंडूवरती नजर होती. बराच वेळ अंतर कापलं, त्यानंतर आपण पाहताय कठीण झेलला सोपं करून या ठिकाणी झेललं नयन यांनी. व्हेरी गुड फिल्डिंग. इथे आपण पाहताय वेदांत सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल. साहिल आलाय बॅटिंग करत असताना. इथे पाहायला मिळतंय पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. दुसऱ्या बाजूने भाईजान फक्त सामना पाहत आहेत. स्ट्राईक साठी तळमळत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर डॉट. धावफलक स्थिरावले 13. भन्नाट वेग बरोबर आपण पाहताय तर अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी करतायत. गुडलेन स्पॉटच्या आसपास चेंडूला इथे रिलीज केलं, ड्रॉप केलं आणि त्यानंतर चेंडूवरती आपण पाहताय नियंत्रण आणि गतीवरती नियंत्रण सुंदर राहिलं. टप्पा आणि गती जर आपण पाहत असाल तर अचूक. व्हेरी गुड बॉलिंग. वेदांतनं इम्प्रेस केलं. फुल टॉस बॉल. संधी होती. इथे आपण पाहताय पंचांचा नो बॉलचा कॉल. सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धावेसाठी. इथे आपण पाहताय विकेट जातीय सॅक्रिफाईस करत असताना स्वतः भाईजान इथून मैदान सोडतील. रनआउट. नाराज. No+1 मिळाली तिथे. विकेट सुद्धा आपण पाहताय मिळतीये. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. ओके. अंपायर डिसिजन नो बॉल. त्यानंतर फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केलाय. चला तिसरे पंच या. वेगवान मिस्टर DK सर. ऑन फील्ड डिसिजन नो बॉल दिलाय. फील्डिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. चेक किया जा रहा है.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन आपल्याला मिळालाय. चांगला चेंडू आणि त्यानंतर रनआउट. थोडासा स्टेप आउट सुद्धा आहे आणि ज्या वेळेला अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडू लँड होतोय असं पंचांचं म्हणणं आहे. या अनुषंगाने आपण पाहताय तर हा चेंडू फेअर डिलिव्हरी आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी यावेळेस केली. टोटल धावफलकावरती 15 बनल्यात. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. पहिली धाव मिळाली होती. दुसऱ्या धावेसाठी धावत असताना इथे आपण पाहताय तर भाईजान यांना मैदान सोडावं लागलं. धावफलकावर 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 का 14 रे? दुसऱ्या धावेला धावले होते. 14 ना? 14 बनल्या. दुसऱ्या धावेसाठी धावत असताना इथे रनआउट आहेत. 14. तिसऱ्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल अतिशय भेदक आणि जबरदस्त मारा करत असताना सरळ चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव येतोय. तन्वीर आणि साहिल बॅटिंग करत असताना 2 आघाडीचे फलंदाज इथे बॅटिंग करतायत. मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच त्यांच्यावरती जिम्मेदारी. गोलंदाजी करतोय साहिल. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. धावफलक स्थिरावलेला आहे 14 वरती. उर्वरित अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक. धावा बनवाव्या लागतील. इथे आपण पाहू शकताय वाईडिश लॉंग ऑफला ट्रॅव्हल होत असताना चेंडूला गॅदर केलं. एक सिंगल धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. बिग फाईट मॅच. एक बाजूने एरंजाड, दुसऱ्या बाजूने कुळगाव. एक बाजूने आपण पाहताय जय हनुमान एरंजाड, अर्थातच एव्हरग्रीन संघ आहे. त्यांना फाईट करत असताना टीम मैदानावरती आपण पाहताय भाईजान 11 कुळगाव. स्कोर कार्ड 15. चांगला चेंडू. बॅट फिरवतायत. संपर्क कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाहीये. अचूक टप्प्यावरती इथे भेदक मारा करत असताना जागेवरती खिळवून ठेवलंय त्यांचं घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावरती आपण पाहताय तर बरोबर चेंडूवरती चांगलं नियंत्रण. याच मैदानावरती कदाचित भरपूर खेळ एरंदाड संघ खेळलाय. इथे सुद्धा आपण पाहू शकताय कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जातंय. मात्र पंच तटस्थ भूमिकेत. नॉट सेफ डिलिव्हरी. डॉट. राईट आर्म राऊंड द विकेट. साहिलचा हा चेंडू. इथे सुद्धा कडा लागली आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागणं बॅकअप आलं. सुंदर फिल्डिंग. आता इथे पाहायला मिळते एक सिंगल. स्कोर कार्ड वरती 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातो 16 वरती. लास्ट एक चेंडूचा खेळ शिल्लक या तिसऱ्या षटकातील. ओव्हर नंबर 3 मध्ये साहिल गोलंदाजी करतोय. फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या षटकात आपण पाहिलं 11 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी. इथे तिसरं षटक चालू झालं. साहिल आला. साहिलचं सुद्धा सुंदर षटक. राईट हँड राऊंड द विकेट. इथे फटका खेचला लॉंग ऑफला. वाईडिश लॉंग ऑफ. फिल्डर चेंडूला पकडतोय, फेकतोय. इथे आपण पाहताय तर फक्त सिंगल मिळाली. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती 17. खतरा उभा राहिलाय.
गरज होती या मोठ्या फटक्याची आणि मोठ्याच्या विरोधात हा मोठा फटका. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती टोटल 24. चौथं षटक चालू झालं. पहिला बॉल सिंगलसाठी दर्शनचा. त्यानंतर इथे षटकार ठोकला. बॅटिंग करत असताना तन्वीर मैदानात खेळतोय. उजव्या हाताचा बॅटर अष्टपैलू. एक षटकार ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेला उंच उडवलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येत आहेत दूरवरनं. सिंगल पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा अगदी आपण पाहताय तर हवेतनं आला. फ्लॅट थ्रोची गरज होती. या अनुषंगाने आपण पाहताय तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. सन्मानजनक आणि फायटिंग टोटलकडे वाटचाल करतायत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जातं ते 26 वरती. 26 स्कोर कार्ड सन्मानजनक धावसंख्येकडे चाललंय. चौथ्या षटकात आपण आहोत. या षटकाचा विचार केला तर अजूनही इथून खेळ शिल्लक बराचसा पाहायला मिळतोय. मात्र हा डॉट निर्धाव पाहायला मिळेल. उर्वरित इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा बनल्या 26. 2 बॉलवरती किती बनतील हा एक प्रश्न आहे. आणि निश्चितच 30ला पार केलं तर भाईजान 11 कुळगाव या संघाकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप त्याचबरोबर गोलंदाजी लाईनअप सुद्धा चांगली आहे. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. धावफलक थांबलेलं. अजून एक फलंदाज धावबाद. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. शेवटचा अंतिम षटक आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी इथे करत असताना दर्शन. षटकार सुरुवातीलाच आला. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. इथे आपण पाहताय चेंडू चांगला आहे. विकेटच्या मागणं काय गॅदर केलं. कलेक्शन जबरदस्त होतं. वाईटचा रिव्ह्यू ओके चेक करायचंय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू. अंपायर या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. पुन्हा एकदा डीके सर, दत्ता कडव सर, फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. इथे आपण पाहताय तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती 26 बनल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 बनल्यात आणि 27 धावांचं लक्ष या ठिकाणी विजयासाठी. 27 टू विन. जय हनुमान इरंजाड हा संघ या ठिकाणी मैदानावरती खेळतोय. फाईट करत असताना भाईजान 11 कुळगाव आणि जय हनुमान इरंजाड या टीमला यज्ञेश केतन भोईर आणि चैतन्य केतन भोईर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दोन्ही शुभेच्छांचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतोय. जय हनुमान इरंजाड संघासाठी यज्ञेश आणि चैतन्य केतनदादा भोईर यांच्या
चिरंजीवांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा या ठिकाणी स्वीकार केला जात आहे. 26 बनल्यात आणि 27चं लक्ष आहे. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक आपण पाहताय तर भाईजान 11 कुळगाव टीमकडे सुद्धा आहे. चला या सलामीची जोडी सामन्याला सुरुवात होईल. बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. काटेकी टक्कर दोन संघांच्या दरम्यान झुंज रंगती आहे. जवळ जवळ पाठ उजाडली आहे. 3 वाजलेत तरी सुद्धा भरपूर प्रेक्षक दोन्ही संघांना पाठराखण करण्यासाठी या ठिकाणी क्रीडानगरीत उपस्थित आहेत. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सुस्वागतम सर्वांचं आपण पाहताय तर सहर्ष स्वागत आपण करतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा पार पडतीये. अमोलदादा रमेश सोनावणे युवा उद्योजक, त्याचबरोबर मोपाडा एरंजाड फ्रेंडशिप 11 एरंजाड ग्रामस्थांच्या आणि संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन इथं पार पडतंय. दुसरी रजनी दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. जवळजवळ पहाटेच्या वातावरणामध्ये आपण प्रवेश केलाय. गुलाबी थंडी मैदानावरती अंगाला या ठिकाणी झोंबायला सुरुवात झाली आहे. तरी सुद्धा आमचे दिवस रात्र कष्ट करणारे तीनही अंपायर प्रशांत सूर्यराव सर, दत्ता कडव सर आणि लंबी रेस का घोडा बकॅडॉन योगीराज महाराज बुटेरे सर. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय. मॅच बनेल. दोन्ही संघाकडे गोलंदाजी अटॅक ही दोघांची ताकद आहे. इथे पाहायला मिळाला 26 पूर्वार्धात बनल्या 27चा पाठलाग करतायत. तन्वीर गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आपण पाहताय तर निर्धाव फेकलाय. चंद्रकांत आणि मयूर हे दोन फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. तन्वीर चांगला चेंडू सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. व्हेरी गुड बॉलिंग. अचूक टप्प्यावरती बरोबर नियंत्रण मिळवलंय. जशी जशी आपण पाहताय वातावरणामध्ये गारवा येईल, जसजशी खेळपट्टी थंड होत जाते, धावा बनवणं अवघड राहिलंय. इथे आपण पाहताय सलगचे 2 डॉट येत आहेत. 27चा पाठलाग करायचा आहे. एक डॉट नंतर प्रेशर क्रिएट होत जाईल. 4 षटकांची मॅच आहे आणि निश्चितच आपण पाहताय तर पहिले 2 डॉट. मयूर पुढचा चेंडू इथे आपण पाहताय उंच गेलाय. फिल्डरसाठी आपण पाहताय मोठी चेस कन्वर्ट करणं गरजेचं होतं. इथे आपण पाहताय तर 2 धावा कंप्लीट झाल्या. स्कोर कार्डला जोडल्या जातील. एक धावेसाठी इथे आपण पाहताय संघर्ष करावा लागेल. एक धावेसाठी मेहनत करावी लागेल. 27चा पाठलाग करायचा आहे. समीकरण तुम्ही पाहताय 21 चेंडू आणि 25 धावा बनवाव्या लागतील. 3 चेंडूंमध्ये बनल्या 2. षटक पहिलं. तन्वीर गोलंदाजी मार्कवरनं. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना 2 आघाडीचे बॅट्समन. चंद्रकांत पहिला जाईल. अनुभव याला म्हणतात एक्सपिरियन्स. चेंडू समोर दिसतोय तरी सुद्धा त्याच्यावरती बॅट फिरवली नाही. चेंडूला जाऊन दिलं आणि वेल लेफ्ट वाईट बॉल. अवांतरची धाव स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं 3. ओके, इथे विकेट मिळाली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केला तन्वीरनं. चंदू मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का क्रमांक पहिला जय हनुमान इरंजाडला. विकेट डाऊन. मॅच रंगेल. दोन्ही संघांच्या दरम्यान एक जबरदस्त द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. एक खतरनाक जज्बा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली भाईजान 11 कुळगाव टीम त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम मैदानावरती खेळतीये जय हनुमान एरंजाड. घरचं मैदान, घरच्या मैदानावरती 2 हात करण्यासाठी ते सज्ज आहेत. गोलंदाजी करत असताना 26 वरती रोखलं, मात्र 27 धावा बनवाव्या लागतील. त्यावेळेला विजय मिळेल. एक धाव कष्ट करत मिळवावी लागेल. मगाशीच आपण चर्चा केली, ज्या वेळेला मैदान थंड होतं, वातावरणामध्ये गारवा येतो, खेळपट्टी आपण पाहिलं तर रंग बदलताना पाहायला मिळत असते.
एक बाद 3 धावा धावफलकावर. तन्वीर गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलं, षटकातला पुढचा चेंडू. 5th बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे फिरून मारलाय फटका, चांगला खेळला, अतिशय अभ्यासपूर्ण. आल्या आल्या अविनाशनं हा जबरदस्त प्रहार केलाय. चौकार. पहिले 4 चेंडू सुंदर टाकले, त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहताय तर चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला संजीवनी या ठिकाणी प्राप्त झाली. टोटल आपण पाहताय 7 धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ. 1 बाद 7 धावा धावफलकावर. पुनश्च एकदा तन्वीर उजव्या हातानं उजव्या बाजूनं इथे कट केलंय. अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना सुंदररित्या आपण पाहू शकताय दूरवरती जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला. झेल ड्रॉप कठीण होता, मात्र हाफ चान्सेसला कन्वर्ट करावं लागेल. धावा कमी आहेत, वाचवायच्या असतील तर इथून कष्ट करावे लागतील. पगार कमी असेल तर निश्चितच खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 1 बाद 9 धावा आणि निश्चित इथून कष्ट वाढलेत, जिद्द वाढली आहे, चिकाटी दाखवावी लागेल. भाईजान 11 कुळगाव हा संघ सुद्धा हार मानायला तयार नाही. सुरुवातीच्या पहिल्या आपण पाहता पूर्वार्धामध्ये 26 बनल्या. एक एक धावेसाठी कष्ट त्यांना करावे लागले आणि इथे आपण पाहताय तर निश्चितच पहिल्या षटकात आपण पाहताय 9 आल्या, 18 बॉल आणि 18 धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप करा, थोडी घाई करा. जवळजवळ 3 वाजून गेलेत. अजून यानंतर एक सामना संपूर्ण शिल्लक आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तैनात केला जातोय. ओव्हर नंबर 2 साठी अरबाज सी. पहिलाच बॉल अरबाजचा. व्हॉट अ डिलिव्हरी, ड्रीम डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केलात. फर्निचर डिस्ट्रॉइड. क्लीन बोल्ड. चांगला चेंडू इथे आपण पाहताय तर अरबाजच्या माध्यमातून टाकला जातोय. या संपूर्ण मॅच मध्ये दोन्ही संघांच्या गोलंदाजी अटॅक विषयी आपण चर्चा सातत्याने केली. जय हनुमान एरंजाड संघाकडे सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आपण पाहताय तर भाईजान 11 कुळगाव संघाकडे सुद्धा अतिशय दर्जेदार गोलंदाजी अटॅक. जबरदस्त मारा. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. प्रत्येक बॉल नंतर एक नवीन कहाणी, प्रत्येक बॉल नंतर एक नवीन सिच्युएशन तुम्हाला इथे उभी राहते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दोन्ही संघ खेळतायत. धावफलकावरती 9 बाद 2 धावा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 चालू झालंय. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती अरबाज सी. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय. न्यू बॅटर सनी आलाय. सनी म्हणजे बॅकबोन. आडव्या हातानं आपण पाहताय हलक्या हाताने खेळतोय. सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावीसाठी आलेत. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रिस्क घेतली आणि रिस्कचा रिवॉर्ड मिळाला. रिस्क आहे तो इश्क आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे सरकला 11 या आकड्यावरती. 2 बाद 11. जय हनुमान एरंजाड. दुसऱ्या बाजूने भाईजान 11 कुळगाव. काटाकीर जबरदस्त मुकाबला. जोपर्यंत शेवटची धाव मिळणार नाही, निघत नाही, तोपर्यंत सामना रंगेल. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फसलाय फटका. झेलची संधी. कॅच सुटली की मॅच सुटली मित्रा. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सोपं सूत्र. स्वतः भाईजान स्वतः त्या ठिकाणी हातामधनं चेंडू ड्रॉप झाला आणि निश्चितच नाराज असतील स्वतःवरती. अरबाज राईट मोर द विकेट. व्हॉट अ ड्रीम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू.
ऑनफिल्ड डिसिजन वाईड बॉल आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. येस, चला तिसरे पंच या डीके सर. इथे चेक केलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन वाईड बॉल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला आहे. चेक करतील. चेक केलं जाते. अरबासी पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 2 सिंगल. वाईट बॉल. अतिरिक्त जास्त उंची या चेंडूवरती होती आणि गोलंदाजाला एक बाउन्सचा इशारा सुद्धा दिलाय. अजून एखादा चुकीचा बाउन्सर आला तर दंडित केलं जाऊ शकतं. 13 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. अगदी जास्त उंचीवरनं सरप्राइझिंग डिलिव्हरी. राईज झाला. इथे चांगला कमबॅक. लगेचच कमबॅक करत असताना अरबाज सुंदर गोलंदाजी यावेळेस करत असताना अजूनही मॅच संपलेली नाही, कारण 13 धावा धावफलकावरती आहेत. टोटल 27चा पाठलाग या ठिकाणी करतायत. अजूनही आपण पाहताय तर दोन्ही संघांसाठी सामना ऑन, कारण गोलंदाजी अटॅक आणि गोलंदाजीची जर क्वालिटी पाहिली तर दोन्ही संघ उत्कृष्ट खेळतायत. इथे कट केलंय. अभ्यासपूर्ण फटका. फिल्डर धावतायत. निश्चितच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. त्याला खेळवत खेळवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 17 वरती 17. आता इथून 14 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता मात्र सामना खुला केलाय. या चौकाराच्या मदतीनं सामना टर्न केला. यावेळेस मिस टायमिंग. पुन्हा झेलची संधी. मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं आणि ट्विस्ट आलेला आहे. विकेट मिळाली आहे. फलंदाज माघारी परतत असताना तिसरा झटका. जयहनुमान निरंजाडला. अविनाश ज्यानं इथे पाहायला मिळालं तर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला. अगदी लवकरात लवकर सामना फिनिश करतोय या अनुषंगानं फटका खेळला. मात्र मिस टायमिंग. चांगली गोलंदाजी होती. विकेट मिळाली. षटकातील एक चेंडू शिल्लक. झालंय का? 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 17. आता इथून 12 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चला थोडी घाई करा. स्पीडअप करा मित्रांनो. क्रुशल मॅच. 3 वाजून 10 मिनिटं झालेत. उर्वरित 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली पाहिजे, याची काळजी घ्या. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दुसऱ्या बाजून आपण पाहताय तर आजच्या रात्रीमध्ये ज्यानं इम्प्रेस केलं भाईजान यांच्या हुकमाचा एक का गोलंदाजी मार्कवरती यश. षटक त्याला चांगलं टाकावं लागेल. तर बॅटिंग करत असताना सनी आणि नयन 2 फलंदाज मैदानात खेळतायत. निश्चितच सनीवरती भरपूर विश्वास एरंजाडकरांचा नेहमीच राहिलाय. सनी राणे ज्याच्यावरती नेहमीच विश्वास दाखवला. अष्टपैलू जेन्युइन प्लेअर. संघासाठी नेहमीच धावून येत असतो. इथे आपण पाहताय 12 चेंडू 10 ची गरज. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज यश. उंच पुरा गोलंदाज. चला घाई करा. थोडा स्पीडअप करा. वेगवान तेजतर्रार गोलंदाज. पहिलाच बॉल अगदी आपटी दिला आणि त्यानंतर आपण पाहताय स्क्वेअर कटचा अद्भुत नजराणा पेश केलाय. जबरदस्त फिल्डर आणि निश्चितच फिल्डरला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. फील्डला बरोबर खेळतोय.
सीमारेषेला भेदून 4 धावा मिळत आहेत. स्कोअर कार्ड पुढे सरकले 21 वरती. आता मात्र सामना खुला झालाय पूर्णपणे. आपण पाहू शकताय तर जय हनुमान एरंजाड या संघाच्या बाजूनं उत्कृष्ट गोलंदाजी सुरुवातीला केली. 26 वरती रोखलं. 27चा पाठलाग करत असताना मैदानावरती उतरले आणि बॅटिंग अभ्यास पूर्ण करतायत. भाईजान 11 कुळगाव या संघाकडे उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळतीये. मात्र त्यांच्या विरोधात चांगली अभ्यासपूर्ण बॅटिंग. इथं कडा लागली आहे बॅटची. झेलची संधी आहे. झेल ड्रॉप कसं होणार. झेल पकडणं गरजेचं आहे. इथे आपण पाहताय तर अजून एक धाव फलकावरती जोडली जाईल. गोलंदाज करेल तर काय करेल. गेंदबाज करेगा तो क्या करेगा. झेल सुटल्यानंतर आपण पाहताय धाव सुद्धा एक मिळतीये. ऑलरेडी आपल्याकडे धावा भरपूर कमी आहेत आणि अशा वेळेला आपण पाहाल तर अशा पद्धतीने धावा दिल्या तर मात्र धोकादायक. 10 चेंडू 5 ची गरज. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज. यश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा मिस टायमिंग. झेलची पुन्हा संधी. भाईजान स्वतः चेंडूच्या खाली. यावेळेस टिपलाय झेल. फलंदाज फेल. विकेट मिळाली. या ठिकाणी आपण पाहताय तर मैदान सोडावं लागलं. बॅटिंग करत असताना अजून नवीन फलंदाज मैदानावरती राज आलाय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. टीमसाठी नेहमीच धावून येत असतो. इथे आपण पाहताय तर 5 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. कशा पद्धतीनं सामना फिनिश करेल. भोईरपाड्याचा हुकुमाचा एक का. एरंदर संघासाठी इथे बॅटिंगसाठी उतरलाय आणि निश्चितच स्ट्राईक वरती तयार. राज भोईर लेफ्ट हँडेड बॅट्समन. निश्चित आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय जबरदस्तरित्या. फिल्डर दूरवरनं येतोय. सिंगल कंप्लीट झाली. वेगानं आला आणि या फटक्यानं कमलेश पाटील कावाची आठवण त्यानं करून दिली. चेंडूवरती चांगलं नियंत्रण आणि निश्चित आपण पाहताय तर त्या चेंडूवरती सुंदर ड्राईव्ह केलं. कावाचा डायट फॅन आहे राज भोईर आणि त्याच्याच पद्धतीनं त्याच्या शैलीमध्ये खेळत असताना कॉपी बुक्स टाईप आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि चेंडू चालला धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकला जय हनुमान इरंजाड या टीमनं. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम भाईजान 11 कुळगाव. आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्यानं 1 षटक टाकलं, 3 धावा देत असताना 2 विकेट मिळवल्या, तो वेदांत ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला जय हनुमान एरंजाड आणि